शिरूर अनंतपाळ ते होनमाळ रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन। शिरूर अनंतपाळ ते होनमाळ जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालाय। त्या बाबतीत होनमाळ ग्रामस्थ व रस्त्यावरील शेतकरी यांनी अनेक वेळा प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्त नाही केल्यानं काँग्रेस पक्षाचे नेते बसवराज मठपती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांच्या नेतृत्वाखाली 26 जून रोजी होनमाळ ग्रामस्थ व शेतकरी यांना सोबत घेऊन रस्त्यावर बेसरणाची झाडं लावून लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हंद्राळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश शिवणे, होनमाळचे सरपंच श्री हरणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी होनमाळचा सरपंच किशोर अशोक हरणे बोलतोय। गेले 3 वर्ष हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून याची कोण दाद फिरत घेत नाही। जिल्हा परिषदेला वारंवार आम्ही माहिती देऊनही हा रस्ता पूर्णपणे अजून कोणीही दाद फिरत घेतला नाही। लहान मुलं, शाळेचे मुलं व शेतकरी वर्ग सर्वांना खूप त्रास होत आहे। काही शेतकऱ्यांचे पडले, काही हातपाय मोडले, पण तरी हा रस्ता कोण दाद फिरत घेत नाही। तरी आज आम्ही या रस्त्यावरती बेशरमाचे झाडे लावून निषेध केलेला आहे। 15 ते 20 हा रस्ता 20-25 दिवसामध्ये नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची शासनाकडे संमती घेऊन करणार आहे। माझं नाव उद्धव बाबूराव शिवणे, राहणार शिरूर अनंतपाळ आणि ह्या होनमाळ रस्त्यावर माझं शेत असल्यामुळे या जाण्यासाठी मला नेहमी इथे ह्या ठिकाणी त्रास होतो। असे बरेच शेतकरी आतापर्यंत ह्या रस्त्यात मोटरसायकली पडल्या, कोणाला मार लागलं, त्याच्यानंतर त्या होनमाळमधून इथं शिरूर अनंतपाळ येण्यासाठी जे काही बाळातीन वगैरे बाया असतील त्या लोकांना सगळा त्रास होतो। इथे ह्या ठिकाणी लेकराला शाळेत जाण्यासाठी त्रास होतो। अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळोवेळी शासनाला कल्पना दिल्याच्यानंतर सुद्धा शासनाने कधी दखल दिलेली नाही। ह्याच्यापूर्व भाई काय निलंगेकर काय कोणतं संभाजी पाटील निलंगेकर ह्यांना सुद्धा वेळोवेळी कल्पना दिली, तरी सुद्धा ह्या लोकांनी आतापर्यंत त्या गोष्टीचं लक्ष दिलं नाही। हे आतापर्यंत 15-20 दिवसामध्ये हा रस्ता नाही दुरुस्त झाला तर आम्ही ह्या ठिकाणी तहसीलदार समोर त्याच्यानंतर ह्या रस्त्यावर आंदोलन करू, इतके हे शासनाला कळविण्यात येतं। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।